आणि यानंतरची बातमी मुंब्र्यामधल्या सहर शेख या नगरसेविकेची। कैसा हराया। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर कैसा हराया या डायलॉगमुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। त्यांच्या नगरसेवक पदावरच प्रश्न उपस्थित होत कारण सहर शेख यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका व्यक्त करून हे सर्व कागदपत्र बनावट असल्याची तक्रार सिद्दीकी फराह शबाब यांनी केली होती। सहरनं प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवले आणि यामध्ये शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली आहे असा आरोप तक्रारदारानं केलाय। या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक नव्हे तर 4 वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे। कोण आहे सहर शेख, का चर्चेमध्ये आली, यावर एक नजर टाकूया। ठाणे महानगरपालिकेमध्ये एमआयएमची नगरसेविका जानेवारी 2026 मध्ये ज्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये मुंब्र्यातून सहर शेख या विजयी झाल्या। युनुस शेख यांच्या कन्या आहेत सहर शेख। युनुस शेख हे आधीच राजकीय वर्तुळामध्ये कार्यरत होते। जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे। युनुस शेख यांनी जाहीरपणे जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती। खरं तर पवार गटामधनं तिकीट डावललं गेलं सहर शेख यांना आणि म्हणून एमआयएमच्या तिकीटावर त्या रिंगणात उतरल्या। ठाण्यातल्या मुंब्रा परिसरामधल्या प्रभाग क्रमांक 30 मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या। बाप लेकीनं जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं होतं, त्यामुळे दोघंही चर्चेमध्ये होती। या निवडणुकीच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका त्यांनी केली होती। सहर शेख यांनी सुद्धा आणि त्यांचे वडील युनुस शेख यांनी सुद्धा निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतरही। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ज्या वक्तव्यामुळे सहर शेख चर्चेत आली तिचं भाषण बघूया। कैसा हराया। और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है। और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने। मैं शुक्रगुजार हूँ आप सबकी, जिस तरीके से बढ़ चढ़कर हम सब ने इस बार एमआईएम पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया है, अल्हम्दुलिल्लाह। सहर शेख यांच्या विरोधात जी तक्रार दाखल झालेली आहे त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, आरोप नेमके काय आहेत बघूया। सहर शेख यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार आहे, ही मुख्य तक्रार आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। प्रमाणपत्राच्या शीर्षकामध्ये महाराष्ट्र शासन असा उल्लेखच नाहीये। दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाहीये। युनुस शेख यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील वडिलांच्या नावातही बदल आहे। युनुस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादचे रहिवासी आहेत। युनुस यांच्या काकांचा जातीचा दाखला हा गाझियाबाद मधला आहे। स्थलांतरितांना नमुना 10 लागू होत असताना त्यांनी नमुना 8चा वापर आपल्या अर्जामध्ये केल्याचा प्रमुख आरोप आहे। नमुना 8 वापरून बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। ठाण्याच्या रहिवासी असताना मुंबईमधून जातीचा दाखला का घेतला हाही सवाल आहे।
त्यामुळे त्यांच्या दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाते। आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक नव्हे तर 4 वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप सहर शेख यांच्यावर करण्यात आलाय। त्यामुळे त्यांचं नगरसेवक पदच धोक्यात आलंय। ये गलत लोग जो पूरे महाराष्ट्र में इसी तरह से जो चुनाव लड़ते हैं, ओबीसी की जो फैसिलिटी जिसको मिलती है उसको न मिलकर ऐसे लोग जो राजनीतिक में अपने आप को बहुत बड़ा समझते हैं, पूरे हिंदुस्तान महाराष्ट्र के अंदर जो बोल रहे हैं कि हम कैसे हराया। अरे भैया जीत गए थे आप, हम लोग तो कुछ भी नहीं बोले, जीत गए, चलो जनता ने तुमको जिताया है। लेकिन इस तरह से महाराष्ट्र में जो बातें हो रही है उस बातें के ऊपर एक हमें बहुत तकलीफ हुई और इस तकलीफ के ऊपर हमने जो तहसीलदार को तकरार किया उसकी हमें सच्चाई हमारे हाथ में है और इंशाल्लाह इसकी कार्रवाई चालू है। बहुत जल्द इंशाल्लाह उनका नगर सेवक पद रद्द होगा। आणि माझ्यावरही अशा प्रकारे आक्षेप घेण्यात आला होता, पण यातून साध्य काहीच होणार नाही असं म्हणत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सहर शेखची पाठराखण केली। सहर शेख इतकी फेमस झालेली आहे, तिच्या बाबतीत काहीही आलं तर इतकं मीडिया त्याचा बाऊ करतो। आपल्याला हे माहित असायला पाहिजे की या शहरामध्ये जेव्हा आमचे 33 कॉर्पोरेटर निवडून आले तर 15च्या विरोधात कोर्टामध्ये गेले, आक्षेप दाखल केले आणि लोक असं म्हणायचे की आता आमचे 15 कॉर्पोरेटर्स जाणार। मी स्वतः हे अनुभवलेलं आहे। 2014 मध्ये जेव्हा मी निवडून आलं होतं तर लोक हे म्हणायचे की माझी 2 बायका आहे, 4 मुले आहे, आता याचं संपणार आहे। काही झालं नाही। ठीक है, एक नियम है इसके अंदर कि लोग कंप्लेन करतात, त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, सरकार ते करतील। चूक असेल तर स्वाभाविक आहे, पण मी तिच्याशी बोललो असं काही नाही आहे। आणि या बातमीसह जयम विशेषमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।